आपल्या कुटुंबात स्वामींचे अधिष्ठान असणे फार गरजेचे असते. जसे घरात कर्ता पुरुष असतो त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते, त्याचप्रमाणे आपल्या घरात स्वामींचे अधिष्ठान असणे आपल्या कुटुंबासाठी फार महत्त्वाचे व आपल्या भाग्याचे असते. ज्या स्वामी सेवेकऱ्यांकडे स्वामींची मूर्ती असेल किंवा नवीन घेतली असेल त्या स्वामी सेवेकऱ्यांनी पुढील प्रमाणे स्थापने तथा गुरुवारी अभिषेक करून प्राणप्रतिष्ठित करणे. स्वामींना साधी भोळी सेवा आवडते, त्यामुळे पुढील सेवा ही साधी सरळ सर्व स्वामी सेवेकरांना करता येईल अशी आहे. तर बघा, घरामध्ये मूर्तीची स्थापना कशा पद्धतीने करावी. हातावर पळीभर पाणी घेणे, त्यात 2 दाणे अक्षता टाकणे. आधी देवाजवळ दीप प्रज्वलित करून घ्यावा व स्वामींना विनंती करावी. आज गुरुवार रोजी मी म्हणजे आपल्या संपूर्ण नावाचा उल्लेख करावा. आपल्या या घरात स्वामी आपली प्राणप्रतिष्ठा करीत आहे. या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वामी आजपासून आपण स्वीकारा. कुलदेवी, कुलदैवत तथा पितरांची देखील सेवा स्वामी तुम्ही आमच्याकडून करून घ्या. तसेच माझ्या कुटुंबाची संपूर्ण सांसारिक, कौटुंबिक, आर्थिक, परमार्थिक व आरोग्याची संपूर्ण जबाबदारी तुम्ही सांभाळा. तुमची कृपादृष्टी सतत माझ्यावर व माझ्या कुटुंबावर राहू द्या. आज मी पुढील सेवा करून तुमच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे, ती सेवा आपण स्वीकारा. एवढे बोलून हातातील पाणी ताम्हणात सोडावे व नमस्कार करावा. आता एका ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवावी. अष्टगंध लावावे, अक्षता टाकावे, धूप दीप ओवाळावा. पळीने किंवा गळकीने गाईच्या दुधाचा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. अभिषेक करताना पुढील मंत्र स्तोत्रांचे पठण करावे व पाण्याची अथवा दुधाची संततधार स्वामींच्या मूर्तीवर चालू ठेवावी. जर पाण्याचा अभिषेक करणार असाल तर त्यात थोडे हिना अत्तर, फूल, तुळशीपत्र टाकून अभिषेक करावा. तर हे मंत्र म्हणावे. श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ. गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा. पुरुष सूक्त 11 वेळा. पवमान सूक्त 1 वेळा. श्री सूक्त 16 वेळा. सिद्धमंगल स्तोत्र 11 वेळा. ज्यांना गुरुवार अभिषेक करायचे असेल तर त्यांनी वरील स्तोत्र 1 वेळा पठण करावे फक्त. इत्यादी पठण झाल्यावर स्वामींची मूर्ती शुद्ध जलाने स्वच्छ करावे. स्वच्छ कपड्याला पुसून घ्यावी. त्यानंतर स्वामींची मूर्ती देवघरातील सर्वात वरच्या पायरीवर ठेवावे, कारण स्वामी हे अवर्गातील देवत्व आहे. स्वामींची मूर्ती जिथे ठेवणार तिथे आधी 2 दाणे अक्षता घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः आसनार्थे अक्षता समर्पयामी असे बोलून अक्षता त्या जागेवर ठेवणे. स्वामींच्या मूर्तीला वस्त्र परिधान करून त्या जागेवर मूर्ती ठेवणे व स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावणे. स्वामींच्या हाताला व चरणाला लावणे. मूर्तीवर उजव्या हाताची मधील 3 बोटे ठेवून सुप्रतिष्ठमस्तु असे म्हणणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंधक विलेपनार्थे समर्पयामी असे बोलून स्वामींना अष्टगंध लावणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः पुष्पम समर्पयामी असे बोलून स्वामींना पुष्प, तुलसी, बिल्वपत्र अर्पण करावे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः धूपम आग्रपयामी असे बोलून स्वामींना धूप दाखवणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः दीपम दर्शयामी असे बोलून स्वामींना दीप ओवाळणे. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः नैवेद्य समर्पयामी असे बोलून स्वामींना नैवेद्य दाखवणे. दूध, भात, बुंदीचे, रव्याचे, बेसनाचे लाडू, पंचामृत, गूळ, शेंगदाणे, खीर, फळे इत्यादीपैकी काहीही नैवेद्य दाखवावे.